पंकजा मुंडे विधान परिषदेसाठी आज अर्ज दाखल करतायत। देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे। पंकजा मुंडेंनी या उमेदवारीबद्दल देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले। लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्याचा विचार पक्षाने केला आणि त्यानंतर त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली गेली। या उमेदवारीसाठी पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे आभार मानले। या निवडणुकांमध्ये नेमकं काय होतं याची उत्सुकता आहे, कारण का ठाकरे गटानं तिसरा उमेदवार, महाविकास आघाडीनं तिसरा उमेदवार दिलाय। त्यामुळे एकूण 12 जागांसाठी 13 उमेदवार रिंगणामध्ये असतील। 12 जुलैला या सगळ्याची मतमोजणी होणार आहे। त्यामुळे 12 जुलैला नेमकं काय होतं याची उत्सुकता आहे। पण पंकजा मुंडेंचा पुनर्वसनाचा भाजपचा हा प्रयत्न यशस्वी ठरतो का हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। काय भावना आहेत आज? साहजिक आहे, अर्ज भरला तर मला खूप आनंद वाटतोय, खूप होपफुल आहे ही संधी मला पक्षाने दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि कार्यकर्त्यांनी अविरत माझी साथ दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। हो, दादांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस यांची सुद्धा माझी भेट झाली। ते सकारात्मक आहेत, माझी अविरत मला साथ दिली। कुठल्याही संवैधानिक पदावर नसताना त्या कार्यकर्त्यांनी माझ्या सोबत राहिले, माझं बळ बनून राहिले। त्यांच्या सगळ्यांच्या सततच्या प्रार्थनांचं हे यश आहे। मी माझ्या पक्षश्रेष्ठींचे आभार मानते। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, आदरणीय अमित शहा, राज्याचे देशाचे नवे जगाचे नेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, त्याचबरोबर आमच्या राज्यातील आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळेजी आणि आमच्या कोर कमिटीतील सर्व मेंबर यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी हा निर्णय मला घेऊन मला ही संधी दिली। ताई, हा कार्यकर्त्यांचा विजय म्हणायचा का? कारण आपण जर बघितलं असेल लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या देखील केली होती, तुम्ही स्वतः गेला होता, भावूक झाला। आत्महत्या कोणी कराव्या असं अजिबात मला वाटत नाही, ह्याचं मी समर्थन करू शकत नाही। ती पीडा माझ्या मनात कायमच राहील। पण नक्कीच त्या 5 जणांना मी हे समर्पित करते आजची उमेदवारी, कारण त्यांचा जीव आज ते असते तर इथे घोषणा देत असते, फुलं घेऊन आले असते, फोटो काढले असते। त्यांनी असं नाही करायला पाहिजे होतं, असं आज परत एकदा मला जाणवलं आणि ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती शेवटचा प्रश्न, आमदार आता होत आहे, मंत्री देखील होणार, ते माझ्या हातात नाही। जसं आमदार होणं माझ्या हातात नव्हतं, ते ठरवतील, ते निर्णय। नक्कीच आपल्यासोबत पंकजा मुंडे आपला उमेदवार ठरलेला आहे आणि आपल्या हा कार्यकर्त्यांचा विजय असल्याचं त्यांनी म्हटलंय। कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह सुशांत सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।